नमस्कार. सनातन शास्त्र या आपल्या या विचारमंचावर सर्वांचे खूप खूप स्वागत. हो, सर्वांचे स्वागत. हे एक असं व्यासपीठ आहे जिथे आपण प्राचीन वैदिक ज्ञान आणि आजची जी आपली आधुनिक जीवनशैली आहे यांचा एक अनोखा संगम घडवून आणतो. म्हणजेच आपला हा वैचारिक प्रवास म्हणजे प्राचीन आत्मा आधुनिक आवाज असा आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेचा विषय खरोखरच खूपच रंजक आणि विचार करायला लावणारा आहे. हो ना? म्हणजे बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव ऐकले की साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर येतो तो प्रखर संघर्ष, तो ऐतिहासिक लढा. नक्कीच. पण जर मी असे म्हटले की सावरकरांची रणनीती ही केवळ इतिहासातील लढायांपुरती मर्यादित नाहीये. अच्छा. हो, ती आजच्या आपल्या या डिजिटल आयुष्यातील अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांवरचे एक अत्यंत प्रभावी उत्तर आहे. अरे वा. तर आज आपण सावरकरांच्या विचारांवर आधारित आधुनिक क्रांतीचे मॅन्युअल यावर एक सखोल वैचारिक मंथन करणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया. नक्कीच. पण ह्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला इथे स्पष्ट करायची आहे. हो, सांगा ना. सावरकर हे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी आणि साहजिकच राजकीयदृष्ट्या संवेदनशील व्यक्तिमत्व राहिले आहेत. खरंय. त्यामुळे आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश कोणत्याही विशिष्ट राजकीय भूमिकेचे किंवा डाव्या-उजव्या विचारसरणीचे समर्थन करणे हा अजिबात नाहीये. अगदी बरोबर. आपण पूर्णपणे तटस्थ आहोत. हो, आपण त्यांच्या साहित्यातील केवळ जे रणनीती आहे आणि जे तत्वज्ञान आहे त्याचा पूर्णपणे तटस्थपणे अभ्यास करणार आहोत. हो, कारण मूळ स्रोतांमध्ये जे वैचारिक पैलू मांडले आहेत ते आजच्या काळात कसे लागू होतात एवढंच समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. अगदी तेच. आणि हा मुद्दा स्पष्ट करणं खरोखरच आवश्यक होतं. कारण बघा, सर्वसामान्यपणे जेव्हा आपण क्रांती किंवा रेव्होल्यूशन हा शब्द ऐकतो, हो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय उभं राहते? मोर्चे, रस्त्यावरील गोंधळ, आरडाओरडा, घोषणाबाजी आणि बंडखोरी. अगदी चित्रपटात दाखवतात तसं. हो ना. बातम्यांमध्ये जे पाहतो आपण त्यातून आपली अशीच समजूत झालेली असते की क्रांती म्हणजे खूप मोठा आवाज, व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी केलेला गोंधळ आणि तत्काळ मिळणारा निकाल. पण इथेच तर गल्लत होते आपली. कसं काय? कारण सावरकरांच्या धोरणात्मक रणनीतीचा सखोल अभ्यास केल्यावर एक पूर्णपणे वेगळंच सत्य समोर येतं. म्हणजे खरी क्रांती वेगळीच असते. हो, खरी क्रांती ही गोंधळ नसून ती एक अत्यंत अचूक, मोजून मापून केलेली आणि प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया असते. हे थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आजच्या आधुनिक काळात लोकांच्या प्रतिक्रिया देण्याची पद्धत. म्हणजे सोशल मीडियावरील रिॲक्शन्स. अगदी तेच. आजकाल आपण पाहतो की समाजात कोणत्याही गोष्टीवर अचानक संताप व्यक्त करण्याची एक लाटच आलेली असते. हो, रोज एक नवीन ट्रेंड असतो. एखादी पोस्ट पाहिली, एखादा व्हिडिओ पाहिला की लगेच लोकांचा आउटरेज किंवा तीव्र संताप पाहायला मिळतो. हो, म्हणजे लोक लगेच व्यक्त होतात. पण या अगदी अल्पकालीन प्रतिक्रिया असतात. अचानक उसळलेला राग आणि काही काळापुरती केलेली कृती. बरं. पण जर आपण या सगळ्याकडे बारकाईने पाहिले ना तर लक्षात येते की या रागाला कोणतीही दीर्घकालीन दिशा नसते. हे अगदी खरंय. म्हणजे आज एखादा विषय ट्रेंड होतो, सर्व समाज त्यावर संतापतो, डिजिटल जगात जणू काही युद्धच सुरू होतं. आणि 2 दिवसांनी तो विषय पूर्णपणे विसरून लोक एखाद्या नवीन विषयावर भांडायला लागतात. हो ना, यातून निष्पन्न काहीच होत नाही, फक्त ऊर्जेचा ऱ्हास होतो. म्हणजे हे फक्त रिॲक्टिव्ह आहे. अगदी बरोबर. या उलट सावरकरांचा क्रांतीचा दृष्टिकोन पाहिला तर तो पूर्णपणे वेगळ्या पातळीवर काम करणारा होता. तो कसा होता? तो अत्यंत मोजून मापून आखलेला, संयमी, अनेक स्तरांवर विचार केलेला आणि दूरदृष्टीचा होता. म्हणजे भावनिक प्रतिक्रिया आणि धोरणात्मक क्रांती यात हाच मुख्य फरक आहे तर. हो, भावनिक प्रतिक्रिया ही तत्काळ असते, खूप आवाज करणारी असते, पण ती अल्पकालीन असते. आणि धोरणात्मक क्रांती ती पूर्वनियोजित असते, अचूक असते, दीर्घकालीन असते आणि ती प्रोॲक्टिव्ह असते. आजूबाजूला होणारा गोंधळ आणि आवाज शक्तिशाली वाटू शकतो. पण केवळ योग्य रणनीती आणि धोरणच वास्तव बदलू शकतं. अगदी तेच मला म्हणायचंय. हे समजून घेण्यासाठी मला इथे एका बागेचे एक अतिशय सुंदर साधर्म्य द्यायला आवडेल. बागेचे? कसं काय? समजा एका बागेत काही तण वाढले आहेत किंवा एखादं झाड नीट वाढत नाहीये. बरं. जर एखाद्या व्यक्तीने रागाने त्या झाडाची फांदी तोडली किंवा त्या बागेत उभे राहून नुसते ओरडत राहिले तर त्यामुळे ती बाग सुंदर होणार आहे का? अजिबात नाही. तो केवळ एक भावनिक उद्रेक झाला. हो ना.
पण जर खरंच ती बाग फुलवायची असेल तर अत्यंत संयमाने काम करावे लागते. आधी योग्य जमीन तयार करावी लागते. अगदी बरोबर. अत्यंत काळजीपूर्वक बी पेरावे लागते, त्याला रोज न चुकता खतपाणी घालावे लागते आणि ऊन वाऱ्यापासून त्याचे रक्षण करावे लागते. म्हणजे ही एक धोरणात्मक आणि प्रदीर्घ प्रक्रिया आहे. क्रांतीचं स्वरूपही अगदी असेच आहे. रागाने ओरडण्यापेक्षा संयमाने जमिनीची मशागत करणे जास्त महत्वाचे असते. वा, हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. आणि याच उदाहरणाला धरून जर आपण आजच्या मोठ्या चित्राकडे पाहिले तर काय दिसते आपल्याला? तर पूर्वीच्या काळी जो शत्रू होता तो दृश्यमान होता. दृश्यमान म्हणजे? जसे की परकीय राज्यकर्ते, त्यांच्या फौजा आणि त्यांनी केलेला भौतिक जुलूम. हो तो शत्रू समोर उभा असायचा. हो, म्हणजे त्यांच्या विरुद्ध लढण्याची दिशा आणि पद्धत स्पष्ट असायची. पण आजच्या काळात शत्रूची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. आज शत्रू हा भौतिक स्वरूपात आपल्या दारात उभा नाहीये. मग तो कुठे आहे? तो मानवी चेतनेला, आपल्या जाणीवेला कमकुवत करणाऱ्या अदृश्य पॅटर्न्सच्या स्वरूपात आपल्या अवतीभोवती पसरलेला आहे. एक मिनिट, इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपण म्हणत आहोत की आज आपण अशा शत्रूशी लढत आहोत जो आपल्याला दिसतच नाही. हो, हे थोडे अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट वाटते. हे अदृश्य पॅटर्न्स नेमके कोणते आहेत आणि ते खरोखरच इतके धोकादायक आहेत का? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलात. आजच्या काळात मानवी जाणीवेला कमकुवत करणाऱ्या प्रामुख्याने 4 अदृश्य शक्ती आहेत. 4 शक्ती? हो, ज्यांचा उल्लेख आपल्या मूळ स्रोतांमध्ये अतिशय सविस्तरपणे येतो. त्यातली पहिली शक्ती कोणती? पहिली आणि सर्वात भयंकर शक्ती म्हणजे व्यत्यय किंवा डिस्ट्रॅक्शन. हे आजच्या काळातील सर्वात मोठे आणि अत्यंत शांतपणे काम करणारे हत्यार आहे. व्यत्यय म्हणजे सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या संदर्भात आपण बोलत आहोत का? हो, प्रामुख्याने तेच. पण विचलित होणे ही काही नवीन गोष्ट नाहीये. मानवी मन नेहमीच चंचल राहिले आहे. मग आजच्या काळात याला एवढा मोठा शत्रू का मानले जात आहे? हे बघा, मानवी मन चंचल असते हे खरे आहे, पण आजचा जो व्यत्यय आहे तो नैसर्गिक नाहीये. मग तो कसा आहे? तो औद्योगिक आणि अल्गोरिदमिक पातळीवर तयार केलेला आहे. सततचं स्क्रोलिंग, दर मिनिटाला मिळणारे डोपामिन हिट्स आणि मोबाईलवर सतत येणारे नोटिफिकेशन्स. यामुळे नेमकं काय होतंय? मानवाची लक्ष केंद्रित करण्याची जी एकाग्रतेची क्षमता आहे ना, ती पूर्णपणे नष्ट होत चालली आहे. बापरे, हे खरे. लोक स्वतःच्या विचारांसोबत 5 मिनिटंही शांत बसू शकत नाहीत आजकाल. हो ना, त्यांना सतत बाहेरून काहीतरी स्टिम्युलस लागतो. बरोबर. आपल्या प्राचीन वैदिक परंपरेत आपण योग या संकल्पनेला खूप महत्त्व देतो. हो, महर्षी पतंजलींनी योगश्चित्त वृत्तीनिरोध असे म्हटले आहे. अगदी तेच. याचा अर्थ योग म्हणजे मनातील विचारांच्या लहरींवर, चित्तवृत्तींवर नियंत्रण मिळवणे. पण आजचे हे जे डिस्ट्रॅक्शन आहे ते अगदी याच्या उलट काम करते, हो ना? हो, ते आपल्या चित्तवृत्तींना भरकवते आणि आपल्याच मनावर नियंत्रण मिळवते. म्हणजे आपण स्वतःहून आपलं नियंत्रण गमावतो. सत्य हे आहे की विचलित मन कधीही सखोल विचार करू शकत नाही आणि ज्या मनाला सखोल विचार करता येत नाही त्यावर नियंत्रण मिळवणे कोणत्याही व्यवस्थेला अत्यंत सोपे जाते. हे खरोखरच खूप भयानक आहे. म्हणजे आपण स्वतःहून आपले मानसिक नियंत्रण एका अल्गोरिदमच्या हातात देत आहोत. दुर्दैवाने हो. बरं, आणि दुसरी अदृश्य शक्ती कोणती आहे? दुसरी शक्ती आहे फाळणी किंवा डिव्हिजन. म्हणजे समाजाची फाळणी. हो, पण आजची फाळणी ही केवळ भौगोलिक किंवा भौतिक राहिलेली नाही, ती आता मानसिक आणि भावनिक झाली आहे. म्हणजे कसं? जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, डाव्या विचारसरणीचे लोक विरुद्ध उजव्या विचारसरणीचे लोक, भाषिक वाद, समाज सतत एकमेकांशी भांडत राहतो. हो, हे तर रोजचं झालंय. ट्विटर किंवा कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर पाहिलं तर लोक नेहमीच कोणत्या ना कोणत्या गटात विभागून एकमेकांवर चिखलफेक करत असतात. अगदी बरोबर. पण मला एक सांगा, ही फाळणी आणि मगाशी आपण ज्या व्यत्यय किंवा डिस्ट्रॅक्शनबद्दल बोललो, यांचा काही परस्पर संबंध आहे का? अत्यंत जवळचा संबंध आहे. तो कसा? जेव्हा मन विचलित आणि अस्वस्थ असते तेव्हा ते खूप वेगाने रागावते. अच्छा. आणि या रागाचा वापर करून लोकांना गटांमध्ये विभागणे खूप सोपे जाते. मग याचा परिणाम काय होतो? समाज आपापसात भांडण्यात इतका मग्न होतो की या सर्व गोष्टींच्या मागे जो एक मोठा पॅटर्न काम करत आहे त्याकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होते. म्हणजे ज्या शक्ती या सर्वांवर नियंत्रण ठेवून आहेत त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. अगदी तेच. समाजात फूट पाडली की सामूहिक शक्ती कमकुवत होते आणि एकदा का शक्ती विखुरली गेली की समाजावर नियंत्रण मिळवणं सोपे होते. म्हणजे डिवाइड अँड रूल ही नीती जुनीच आहे,
पण तिचे आजचे रूप अत्यंत सूक्ष्म आणि मानसिक आहे. हो, आपण आपल्याच भावा-बहिणींची भांडण्यात व्यस्त राहतो आणि मुख्य मुद्द्यावरून आपले लक्ष उडते. ही एक प्रकारची व्यूहरचनाच आहे तर. होय. आणि आता आपण तिसऱ्या शक्तीकडे वळूया. हो, सांगा, तिसरी अदृश्य शक्ती कोणती? तिसरी अत्यंत सूक्ष्म पण तितकीच शक्तिशाली गोष्ट म्हणजे अवलंबित्व किंवा डिपेंडन्सी. अवलंबित्व म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणे. हो, आणि हे अवलंबित्व अनेक प्रकारचे असते. उदाहरणे द्याल का? आर्थिक अवलंबित्व, जसे की डोक्यावर असलेले EMI आणि कर्जे. माहितीचे अवलंबित्व, जिथे समाज ठराविक मीडिया किंवा इन्फ्लुएन्सर्सवर विसंबून असतो. आणि भावनिक अवलंबित्व पण असेल ना? नक्कीच, जिथे समाजाला सोशल मीडियावर लाईक्स आणि इतरांच्या मान्यतेची सतत गरज भासत असते. म्हणजे आपण अशा एका चक्रव्यूहात अडकतो जिथून बाहेर पडणं अशक्य वाटतं. पण या अवलंबित्वाचा मानवी चेतनेशी कसा संबंध जोडता येईल? याच संदर्भात आपल्याकडे ऋणानुबंध ही एक अतिशय सखोल संकल्पना आहे. हो, ऋणानुबंध म्हणजे सामान्यतः नाती जोडणे असा अर्थ घेतला जातो. पण खऱ्या अर्थाने आपण कोणत्या गोष्टींशी, व्यक्तींशी किंवा सवयींशी स्वतःला बांधून घेत आहोत याचा तो एक हिशोब असतो. अच्छा. आजच्या काळात आपण चुकीच्या गोष्टींचे, चुकीच्या व्यवस्थेचे इतके मोठे ऋणानुबंध निर्माण करून बसलो आहोत की आपण आपले मूळ स्वातंत्र्यच गमावून बसलो आहोत. म्हणजे आपण स्वतःलाच बांधून घेतले? हो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व आणि जगणे पूर्णपणे दुसऱ्यावर किंवा एखाद्या व्यवस्थेवर अवलंबून असते, तेव्हा तिचे स्वातंत्र्य हे अटींवर आधारित बनते. हे तर खूपच गंभीर आहे. सत्य बोलायला भीती वाटते, नोकरी जाण्याची किंवा इमेज खराब होण्याची भीती माणसाला गप्प करते. म्हणजे व्यक्ती कृती करण्याऐवजी परिस्थितीशी तडजोड करायला लागते. अगदी बरोबर. हे ऐकताना जाणवते की आपण किती सहजपणे आपले स्वातंत्र्य गहाण ठेवले आहे. हो ना? आणि चौथी शक्ती कोणती? चौथी शक्ती सर्वात जास्त अदृश्य आणि गुंतागुंतीची आहे, ती म्हणजे विपरीत माहिती किंवा डिस्टॉर्टेड नॅरेटिव्हज. म्हणजे फेक न्यूज वगैरे? हो, इंटरनेटच्या युगात माहितीची कमतरता नाही, पण सत्याची नक्कीच आहे. अर्धसत्य, सोयीस्कररित्या सांगितलेला इतिहास, भावनिकरित्या रंगवलेल्या बातम्या आणि व्हायरल मिसइन्फॉर्मेशन. हो, एखादा मेसेज फॉरवर्ड होतो आणि काही तासात लाखो लोक तो खरा मानून त्यावर विश्वास ठेवतात. हेच ते डिस्टॉर्टेड नॅरेटिव्हज. पण मला सांगा, याचा खऱ्या आयुष्यात काय अर्थ होतो? म्हणजे आपण या ज्या 4 अदृश्य शक्ती सांगितल्या, व्यत्यय, फाळणी, अवलंबित्व आणि विपरीत माहिती, हो, जर या शक्तींनी आपल्याला चारही बाजूंनी घेरले असेल आणि आपल्याला सत्यच स्पष्ट दिसत नसेल, तर आपण योग्य कृती कशी करणार? यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? हाच तो टर्निंग पॉइंट आहे. इथेच खऱ्या क्रांतीची व्याख्या स्पष्ट होते. अच्छा, कशी? आजच्या काळातील खरी क्रांती ही रस्त्यावर उतरून हिंसक होणे किंवा गोंधळ घालणे ही नाहीच आहे. सावरकरांच्या धोरणात्मक विचारांचा मूळ गाभा इथेच दिसून येतो. म्हणजे क्रांती ही बाहेर नाही, तर अंतर्गत जगत असतो, जिथे आपली स्वतःची जाणीव हरवलेली असते, त्यातून बाहेर येणे. अगदी तेच. हे थोडे अधिक स्पष्ट करूया आपण. अजाणतेपणातून जागृतीकडे जाणे म्हणजे नेमकं काय आणि ते कसं साध्य करायचं? अजाणतेपणाने जगणे म्हणजे काय, तर केवळ आपल्या भावनांच्या आहारी जाऊन वागणे, सोशल मीडियावरील ट्रेंड्सच्या मागे आंधळेपणाने धावणे. आणि प्रत्येक गोष्टीवर लगेच भावनिक प्रतिक्रिया देणे. हो, आणि प्रश्न न विचारता जे समोर येईल ते स्वीकारणे. याला आपण अजाणतेपणा म्हणतो. मग जागृत असणे म्हणजे काय? याउलट जागृत असणे म्हणजे प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबून निरीक्षण करणे, स्वतःचे स्वतंत्र विचार करणे. म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमागील पॅटर्न्स समजून घेणे आणि जाणीवपूर्वक निर्णय घेणे. हो, आपल्या शास्त्रांमध्ये यालाच ज्ञान प्राप्त करणे असे म्हटले आहे. पण ज्ञान हे केवळ माहिती असण्यापेक्षा खूप वेगळं आहे, बरोबर? नक्कीच. कारण आजकाल सगळ्यांकडे माहितीचा साठा आहे, गुगलवर सगळं मिळतं, पण ज्ञानाची वाणवा दिसते. अगदी बरोबर बोललात. माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेल, पण ज्ञान ही एक आंतरिक स्पष्टता आहे. आंतरिक स्पष्टता, छान शब्द आहे. जसे पांढरा रंग हा शांतता, स्पष्टता आणि शुद्धतेचं प्रतीक मानला जातो, तशीच ही जागृती आपल्या विचार प्रक्रियेला स्वच्छ करते. म्हणजे ती मनातील गोंधळाचा अंधार दूर करून तिथे पांढरा, स्वच्छ आणि स्पष्ट प्रकाश निर्माण करते. हो, जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारे जागृत होते, तेव्हा बाह्य जगातील कोणतेही ट्रेंड्स तिला सहज नियंत्रित करू शकत नाहीत. एका टेक्सावी मित्राप्रमाणे मला इथे एक साधर्म्य सुचतंय. सांगा ना. मला वाटतं ही सगळी प्रक्रिया म्हणजे आपल्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्यासारखी आहे. अरे वाह, कसं काय? आपण जुन्या प्रणालीवर चालत असतो
ज्यात खूप सारे बग्स किंवा दोष असतात, जसे की राग, चिडचिड, लक्षणं लागणे. बरोबर. मग खरी क्रांती म्हणजे काय? तर स्वतःला रिबूट करणे, जुने दोष काढून टाकणे आणि एक नवीन, अत्यंत कार्यक्षम, अवेअर प्रणाली स्वतःमध्ये स्थापित करणे. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. आणि या नव्या ऑपरेटिंग सिस्टमचा सर्वात महत्वाचा भाग कोणता असेल? कोणता? तर ती आहे शिस्त, डिसिप्लिन. शिस्त. हो, अजाणतेपणाने जगणाऱ्या व्यक्तीला वेळेचं भान नसते, कृतींमध्ये सातत्य नसते, तो केवळ मूडनुसार काम करतो. पण खरी शक्ती शिस्तीतून येते. पण बघा, शिस्त हा शब्द ऐकला की अनेकदा असे वाटते की आपण काहीतरी बंधनात अडकत आहोत. लोकांना स्वातंत्र्य हवे असते, शिस्त नको असते. तो एक खूप मोठा गैरसमज आहे. खऱ्या अर्थाने शिस्त हीच स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. ते कसं? प्राचीन काळातील ऋषीमुलींचं उदाहरण घ्या. बरं. जेव्हा ते अत्यंत शिस्तीने आणि एकाग्रतेने मंत्र म्हणतात, तेव्हा त्या शब्दांमागे एक अफाट ऊर्जा केंद्रित होते. हो, हे तर आपण ऐकलेलं आहे. ते केवळ शब्द नसतात, तर ती शिस्तबद्ध मनाची स्पंदनं असतात, जी सभोवतालचे वातावरण बदलण्याची ताकद ठेवतात. खरंय. पण आजच्या काळात आपण जंगलात जाऊन तपश्चर्या नाही करू शकत. त्याची गरजच नाहीये. स्वतःच्या सवयींवर, स्वतःच्या वेळेवर नियंत्रण ठेवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी शिस्त आहे. म्हणजे रोज सकाळी उठून मोबाईल न बघता आपल्या ध्येयावर काम करणे, ही देखील आजची एक प्रकारची तपश्चर्याच आहे म्हणायची. नक्कीच. आणि या प्रक्रियेतील तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे स्वावलंबन, सेल्फ रिलायन्स. आपण मगाशी जे अवलंबित्वाबद्दल बोललो त्याच्याबरोबर उलट. हो, स्वावलंबी व्यक्ती ती असते जिला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास असतो. म्हणजे तिला बाह्य जगाच्या मान्यतेची किंवा सोशल मीडियावरील अप्रुव्हलची गरज नसते. अगदी बरोबर. ती व्यक्ती दबावाला बळी पडत नाही. खरं. इथे या चर्चेत श्रोत्यांनी स्वतःला सामावून घेण्यासाठी हा विचार करावा की या माहितीतील कोणता पैलू सर्वात जास्त विचार करायला लावणारा आहे. बरोबर. कारण जेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने बदलाची सुरुवात होते. हो ना? खरोखरच. श्रोत्यांनी यावर सखोल विचार करायला हवा. पण मला इथे एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. बऱ्याच जणांचा असा ठाम समज असतो की एकदा काही बाहेरची व्यवस्था किंवा सिस्टम बदलली, सरकार बदलले, नियम बदलले, की सर्वांचे आयुष्य आपोआप सुधरेल. हो, हा खूप कॉमन विचार आहे. समाज नेहमी सिस्टमला दोष देत असतो. याबद्दल सावरकरांचे विचार आणि आपली सनातन तत्वे काय सांगतात? हा या संपूर्ण चर्चेतील सर्वात सखोल आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अच्छा. समाज विचार करतो की व्यवस्था बदलली की लोक बदलतील, पण अंतिम सत्य हे आहे की लोकच व्यवस्था निर्माण करतात. म्हणजे व्यवस्था शून्यातून तयार होत नाही. अजिबात नाही. ती समाजात राहणाऱ्या लोकांच्या जाणीवेचे, त्यांच्या चेतनेचेच एक मोठे प्रतिबिंब असते. जर समाजात गोंधळ असेल तर व्यवस्थाही गोंधळलेलीच असेल. म्हणजे आपण जसे आहोत तशी आपली व्यवस्था बनते. आपणच त्या व्यवस्थेचे शिल्पकार असतो. अगदी तसेच. जर समाजच विचलित असेल, एकमेकांत विभाजित असेल, दुसऱ्यांवर अवलंबून असेल आणि गोंधळलेला असेल, तर त्यांनी निर्माण केलेली व्यवस्थाही तशीच भ्रष्ट, विचलित आणि गोंधळलेली असेल. हो, त्यामुळे केवळ बाहेरचे नियम बदलून काहीही शाश्वत साध्य होणार नाही. मग खरी क्रांती काय आहे? खरी क्रांती म्हणजे मानवी चेतनेचा, मानवी जाणीवेचा स्तर उंचावणे. ही वैचारिक क्रांती केवळ बुद्धीच्या पातळीवरची नाही, तर ती खूप सखोल आहे. ती कशी? ती आपल्या हृदय आणि अंतर्यामी असलेल्या आत्मा व ब्रह्मतत्वाशी जोडलेली आहे. हे थोडे अधिक उलगडून सांगाल का? आत्मा आणि ब्रह्म यांचा या आधुनिक क्रांतीशी कसा संबंध येतो? कारण सामान्यतः हे शब्द आपण फक्त अध्यात्मात ऐकतो. हे बघा, जेव्हा आपण स्वतःच्या आत डोकावून पाहतो आणि हृदय या केंद्रातून विचार करतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपला आत्मा हा त्या व्यापक ब्रह्मतत्वाचाच एक अंश आहे. बरोबर. ब्रह्माचे स्वरूप हे अनंत, अबाधित आणि पूर्णपणे स्वतंत्र आहे. होय. मग जर आपण त्या तत्वाशी जोडलेले आहोत, तर आपण या क्षुल्लक व्यत्ययांची आणि अदृश्य शक्तींचे गुलाम कसे होऊ शकतो? अरे वा, म्हणजे आपली मूळ ओळखच स्वतंत्र आहे. हो, जेव्हा एखादी व्यक्ती या जाणीवेप्रत पोहोचते, तेव्हा तिची चेतना उच्च पातळीवर जाते. अशी व्यक्ती कोणत्याही भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होऊ शकत नाही. आणि जर ती झालीच, तर ती आतून ती व्यवस्था बदलण्याची ताकद ठेवते. अगदी बरोबर. ओहो, म्हणजे जोपर्यंत आपण आतून बदलत नाही, तोपर्यंत बाहेरचे कोणतेही बदल हे केवळ वरवरचे आणि तात्पुरतेच राहतील. हो, मूळ आजार तसाच राहील. आपण फक्त लक्षणांवर उपाय करत राहू. खरे.
आणि म्हणूनच या सर्व चर्चेचा निष्कर्ष असा निघतो की आजच्या काळातील सर्वात धोकादायक व्यक्ती धोकादायक हं? म्हणजे निगेटिव्ह अर्थाने? नाही, अतिशय सकारात्मक अर्थाने म्हणत आहे मी. अच्छा. ती व्यक्ती नाही जी सर्वात मोठा आवाज करते किंवा रस्त्यावर उतरून सर्वात जास्त गोंधळ घालते. मग कोण? आजची सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी व्यक्ती ती आहे जी आतून पूर्णपणे स्पष्ट आहे, शिस्तबद्ध आहे आणि स्वावलंबी आहे. का बरं? कारण अशा व्यक्तीला कोणतीही व्यवस्था विचलित करू शकत नाही, तिला विभाजित करू शकत नाही किंवा नियंत्रित करू शकत नाही. अशी व्यक्तीच खऱ्या अर्थाने व्यवस्था बदलू शकते. खरोखरच. म्हणजे हे ऐकून एक वेगळीच जाणीव निर्माण झाली. म्हणजे सावरकरांची रणनीती ही केवळ राजकीय व्यवस्था बदलण्यापुरती नव्हती. नाही, ती मानवीय अस्तित्वाच्या मुळावर काम करणारी होती. जो आतून पूर्णपणे स्वतंत्र आहे त्याला बाहेरून कोणीच गुलाम बनू शकत नाही. बरोबर. आणि हाच सनातन धर्माचाही मूळ गाभा आहे. स्वतःला ओळखणे आणि स्वतःवर विजय मिळवणे. बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्याआधी स्वतःच्या आत असलेल्या विश्वावर नियंत्रण मिळवणे. अगदी तेच. आजची ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी आणि विचार करायला लावणारी होती. आपण ज्याला क्रांती समजत होतो त्याची एक पूर्णपणे नवीन आणि अत्यंत सखोल व्याख्या आज आपल्याला मिळाली आहे. हो, नक्कीच. जाता जाता श्रोत्यांनी एका प्रगल्भ विचारासोबत राहावे अशी माझी इच्छा आहे. सावरकरांच्या धोरणात्मक रणनीतीवरून हे स्पष्ट होते की खरी क्रांती ही बाह्य जगाविरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही, तर ती आपल्या स्वतःच्या आत असलेल्या अजाणतेपणाविरुद्धची लढाई आहे. खरं आहे. श्रोत्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा. आपल्या स्वतःच्या मनातील असा कोणता भाग आहे, आपल्या सवयींचा असा कोणता कोपरा आहे, जिथे आपल्याला ही वैचारिक आणि आध्यात्मिक क्रांती घडून आणायची आहे? कुठे आपण अजूनही यंत्रवत जगत आहोत? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर हा वैचारिक प्रवास आणि आजची ही सखोल चर्चा आपल्याला अर्थपूर्ण वाटली असेल तर हा भाग नक्की लाईक करा. हो, आणि आपल्या मित्रपरिवारासोबत ज्यांना खऱ्या अर्थाने काहीतरी नवीन आणि सखोल शिकायला आवडते त्यांच्यासोबत शेअर करा. आणि हो, सनातन शास्त्र या आपल्या विचार मंचाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. होय. तसेच खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, आज आपण ज्या 4 अदृश्य शक्तींबद्दल चर्चा केली, म्हणजे डिस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, डिपेंडन्सी आणि डिस्टॉर्टेड नॅरेटिव्ह्ज, यापैकी कोणती शक्ती आजच्या समाजाला आणि पिढीला सर्वात जास्त विचलित करत आहे असे आपल्याला वाटते? आणि त्यावर काय उपाय असू शकतो हे पण नक्की सांगा. अगदी. पुढच्या सखोल चर्चेत अशाच एका रंजक विषयावर वैचारिक मंथन करण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःच्या आत डोकावत राहा आणि आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम नवनवीन ज्ञानाने अपडेट करत राहा. धन्यवाद. धन्यवाद.